चला मित्रांनो, 2025 या वर्षाकरिता पोलीस भरती निघणार आहे। त्याकरिता आपला पहिला चॅप्टर आहे गणिताचा आणि तो आहे वर्गमूळ कसे काढावे। कारण संख्यामाला घेण्या अगोदर आपण वर्ग कसे काढावे, वर्गमूळ कसे काढावे, घन कसे काढावे, घनमूळ कसे काढावे हे प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण घेणार आहोत, लक्षात ठेवायचं। मग आजचा हा व्हिडिओ असणार आहे आपला, आजचा लेक्चर हा असणार आहे आपला वर्ग कसे काढावे, म्हणजे स्क्वेअर कसे काढतात। आलं लक्षात। जनरली 10 पर्यंतचे वर्ग सगळ्यांनाच पाठांतर असतात जनरली। आता 10 पर्यंतचे काढाने हा काही मोठा प्रश्न नहीं है ना, लक्षात। 5वे वर्गाचा मुलगा पण त्याला पण स्क्वायर कितना है भैया, 5 का स्क्वायर कितना है वो बराबर बता देता। और अभी तो सीबीएसई पैटर्न है भैया, अभी तो ऑलमोस्ट बच्चे सीबीएसई पैटर्न में जाते हैं तो उनको तो पता ही हो जाता है। हम बहुत पीछे रहते उनसे। मराठी शिकणारा मुलगा सध्या थोडा मागच राहते, कारण त्यांना ते तसे ट्रिक केली जाते, बरोबर आहे। पण आपण मराठी जरी क्षेत्रामध्ये आपला ग्रॅज्युएशन झालेला असेल तरी आपण मागं राहायचं नाही, आपण जिद्द ठेवायची। आता तुम्ही म्हणाल की सर आपला ग्रॅज्युएशन मराठीमध्ये झाला आहे आणि गणिताशी दूरशी संपर्क नाही आहे, पण आता आपण एक्झाम द्यायची आहे राज्यसेवेची, आपल्याला एक्झाम द्यायची आहे राज्य शासनाच्या जे काही जागा निघतात त्यांची, आणि त्यामध्ये मराठी गणित हा खूप इम्पॉर्टंट असतो। आलं लक्षात। तर आपण जनरली नाही तरी आपल्याला हे जे वर्गमूळ आहेत हे जनरली आपल्याला पाठांतर असणे आवश्यक आहे। पण समजून घ्या, एखादा जर वर्ग आपल्याला पाठांतर नाही तर ऑन द स्पॉट कसे काढतात हे मी तुम्हाला शिकवणार आहोत। मग तो कसाच राहो, आला लक्षात। बघा, पहिला जो नियम आहे वर्ग काढायचा, जो पहिला नियम आहे लक्षात ठेवायचा, पहिला समजून घ्या 1 ते 10 पर्यंत सर्वांना माहीत असतात। माहीत नसतील तरी पाठांतर करून घ्यायचं, एवढा सोपा सांगणार नाही, लक्षात ठेवायचं। आलं लक्षात। हां, आता दुसरा जो आहे, दुसरा लक्षात ठेवायचं, ज्यांची शेवट 5 या अंकांनी होत असेल तर काय करायला पाहिजे। दुसरा जो नियम आहे आपला तो काय आहे, ज्या अंकांच्या शेवट 5 या अंकांनी होत असेल तर ते कसं करायचं। फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 15चा वर्ग। काय घेऊया, 15चा वर्ग।